अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं मी अगदी मनापासून माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत करते. चला तर आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करू. येत्या 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमा अतिशय महत्त्वाचा आणि खूप शुभ हा दिवस आहे. मी या पहिलेच तुमच्याशी बघा 21 दिवसांची कशी आपण सेवा करतो, म्हणजेच गुरुपौर्णिमेपर्यंत बरोबर 21 दिवस होतात अशी सेवा मी तुम्हाला खूप प्रभावी सांगितली आहे. कारण बघा गुरुपौर्णिमा हा दिवस खूप प्रभावी असतो. आपल्या गुरूंच्या स्मरणार्थ तो दिवस आपण साजरा करत असतो. पण बघा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या आयुष्यामध्ये ज्यांना कोण आपण गुरु मानतो, जसं त्यांना आपल्याला त्यांचा मान सन्मान करायचा असतो, त्यांच्या प्रतीर्थ आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात. त्याचप्रमाणे आपले स्वामीसुद्धा हे आपल्या आयुष्यातले खूप मोठे गुरु आहेत आणि त्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये बघा सगळं काही चांगलं होण्यासाठी स्वामींचं नेहमी आपल्या पाठीशी हात असावा, यासाठी आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत काही सेवा करायची आहे. बऱ्याच स्वामी भक्तांनी 21 दिवसांच्या सेवेला सुरुवात केली आहे. 10 जुलै गुरुपौर्णिमेपर्यंत सेवा आहे 21 दिवसाची. म्हणजेच बघा 9 जुलैपासून म्हणजेच गुरुवारपासून ते 29 जुलैपर्यंत बुधवारपर्यंत असे संपूर्ण 21 दिवसांची सेवा आहे. आणि बऱ्याचशा बघा ताईंनी आता व्हिडिओ बघितला तर असेल किंवा नसेल, मग मी काय करायचं तर बघा तुम्हाला जेवढे जमतील तेवढे स्वामी चरित्र सारामृताचे पाठ करा. एकदा पहिल्यांदा तुम्ही तो 21 दिवसांची सेवा कशी करायची तो व्हिडिओ पुन्हा एकदा बघा. जर तुम्हाला सेवा करायची असेल ना, आता अगदी मागच्या आठवड्यात मी शेअर केलेली आहे, तुम्हाला बॅनरवरून ते कळून जाईलच की 21 दिवसांची सेवा कशी करायची. तर तुम्ही आज व्हिडिओ बघितला तर तुम्ही आजच्या दिवसापासून जेवढे शक्य होईल तेवढे स्वामी चरित्राचे पठण करा आणि 21 दिवसांची सुद्धा आता तुम्ही सेवा करू शकता. म्हणजेच बघा सेम जशी आपण 21 दिवसांची सेवा करणार तशीच करायची 11 दिवसांची सेवा. त्यानंतर 21 दिवसांची सेवा कशी करायची याची मी व्हिडिओज माझ्या चॅनेलवरती टाकला आहे, तो नक्की बघा. तर बघा आपले स्वामी आहेत ना, सगळ्यांच्या पाठीशी असतात. जे त्यांची सेवा करतात त्यांची साथ ते कधीच सोडत नाही. आणि आजचा हा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे, खूप प्रभावी आहे. अशी सेवा मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिले बघा बरेचसे प्रश्न आहेत की आम्हाला कुठली साधी सोपी सेवा करता येईल, सेवा केल्याने काय होणार आहे. तर बघा स्त्री पुरुष कोणीही सेवा करू शकतं. स्वामींची सेवा जर तुम्ही केली तर अशक्यमधली गोष्टसुद्धा शक्य होते, जी मिळवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करताय. तुमच्यामध्ये काहीतरी इच्छा आहे ती पूर्णच होत नाही. मला बघा माहीत आहे अशा बऱ्याचशा ताई आहेत, त्यांच्या समस्या आहेत, त्या समस्यांवर काहीतरी सेवा सांगा, अडचणींवर त्या दुःखांवर काहीतरी सेवा सांगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा सोप्या सेवा सांगणार आहे ज्या तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत करू शकता, की ज्यामुळे प्रत्येक अडचणीवर 100% तुम्हाला मार्ग मिळेल. फक्त माझी एक विनंती आहे की सेवा करायची असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा, मनापासून करा. आणि कारण बघा काहीतरी कोणीतरी सांगितलं आणि बळजबरीने करायचं, मनामध्ये भाव नाही आहे आणि सेवा करायची, याला काहीच अर्थ नाही. मग तुम्ही फक्त एक दिवस जरी सेवा केली तरी मनापासून केली तरी त्या सेवेचं नक्कीच फळ मिळेल. तर गुरुपौर्णिमा या दिवशी बघा गुरुपौर्णिमेच्या बघा अर्थातच आपल्या केंद्रामध्ये किंवा मठामध्ये अगदी दिवाळीसारखं वातावरण असतं. आपल्या सेवेकऱ्यांसाठी पर्वणीच असते. या दिवशी महाराजांसाठी केलेली सेवा कधी वाया जात नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे केंद्रामध्ये जर तुम्ही गेले तर तिथे बघा कोणी गुरुपद घेतलेलं असतं, कोणी तिथे स्वामी चरित्राच्या मोठ्या मोठ्या पाठ जे असतात ते वाचत असतात, नामस्मरण चाललेलं असतं. इतकं सुंदर वातावरण असतं. त्यामुळे सगळ्यात पहिलं तुमच्या जवळपास जर केंद्र असेल, स्वामींचा मठ असेल, तर तिथे जाऊन स्वामींचे दर्शन घ्या, स्वामींना नतमस्तक व्हा. काही कळत नकळत चुका झाल्या असतील तर त्याची माफी मागायची आहे. आणि त्यानंतर तुम्ही स्वामींना या दिवशी गुरु बनवू शकता. गुरु बनवण्यासाठी बघा त्यांचा पण पूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की शेअर करेन की गुरुपद घरच्या घरी कसं घ्यायचं. त्यानंतर केंद्रामध्ये सुद्धा गुरुपद घेतलं जातं. तर बघा ताईंनो, आम्ही दरवर्षी गुरुपौर्णिमेला स्वामींच्या मठामध्ये दर्शन घ्यायला जातो.
तर आता ही 11 दिवसांची पण सेवा मी तुम्हाला सांगते. जसं 21 दिवसांची सेम तशीच तुम्ही करू शकता. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे बघा, तुम्ही संकल्पयुक्त म्हणजे पहिल्या दिवशी महाराजांना आपल्याला खडीसाखर, नारळ व्हायचा आहे. मनातील इच्छा सांगून सेवेला सुरुवात करायची. फार काही करायचं नाही. आता सेवा म्हणजे बघा, तुम्ही सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा. तुम्हाला त्यामध्ये स्वामीचरित्र सारामृताचा पाठ जमल्यास किंवा तुम्ही 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा किंवा 11 वेळेस तारक मंत्र या गोष्टी करा. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा, तुम्हाला समजा 11 स्वामीचरित्र वाचायला जमलं नाही तर तुम्ही कमीत कमी 11 माळी जप करायचा आहे आणि एका वेळेस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. ही छोटीशी सेवा आहे ना, तुम्ही आज वाटलं आजपासून तुम्ही सुरू करू शकता. कंटिन्यू तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत. आणि बघा, जेव्हा तुम्ही ही सेवा करायला लागाल तेव्हा काही लोक कंटिन्यू वर्षभर करतात. कारण माळजप जेव्हा होतो ना, तर पहिला त्रास होतो, कंटाळा येतो, आळस येतो, जांभळी येते. पण जेव्हा तुम्ही या सेवेला लागतात तर इतकं मन रमतं ना, की आपण म्हणजे आजूबाजूला मोठ्याने आवाज असेल तरीसुद्धा आपलं लक्ष जात नाही. आपण पहिली ती सेवा करतो. मग तुम्हाला सगळ्यात पहिलं नामस्मरण करायचं आहे. माळेने तुम्ही जर तुमच्याकडे काही बघा काउंट करण्याची मशीन असतं तर जप करण्यासाठी त्याच्याने तुम्ही करा. कसंही चालेल, पण तुम्ही नामस्मरण करा. माळेने केलेले तर सगळ्यात उत्तम असतं. जी जपमाळ असते त्यानेच तुम्ही करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. एक माळ जरी तुम्ही मन लावून केली तरीसुद्धा तुम्हाला त्याचा चांगला अनुभव येईल. आणि स्वामी चरित्राचे पारायण तुम्ही एक करा. चला, आता तुम्हाला 11 शक्य नाही, 21 शक्य नाही, मग तुम्ही रोज ठरवा की मी एवढे वाचेल तेवढे वाचेल. काही तुमच्या समस्या असतील ना, मुलं बाळं होत नाही, नोकरी लागत नाही, नवरा बायकोचं जमत नाही, समस्या असतील तर त्या 100% सुटतील. फक्त मनापासून गुरुपौर्णिमेपर्यंत सेवा करा. जमेल तशी छोटी मोठी सेवा करा. महाराजांना फक्त मनापासून केलेली सेवा जी आहे त्यांना आवडते. मग त्यांची जी साथ आहे ती महाराज कधीच सोडत नाहीत. आपली साथ एक वेळा आपले जवळचे सोडून जातील, पण महाराज कधीच सोडत नाहीत. वाईट दिवस येतात, मान्य आहे, आपण माणूस आहे, नेहमीच रोजचा दिवस सोन्याचा नसू शकतो. पण जेव्हा वाईट दिवस येतो ना, तेव्हा आपली खरी परीक्षा असते. मग त्यावेळेससुद्धा आपला कुठला तरी मार्ग आपण निवडतो, वाईट मार्गांना जातो का, की त्यावेळेस आपण आपलं सौम्य ठेवतो वगैरे सुद्धा खूप महत्त्व आहे. आणि यासाठी अध्यात्माची गरज असते. म्हणून आपण केलेली सेवा अशा वेळेस आपल्याला कामाला येते. दुसरी गोष्ट, मांसाहार प्लीज करू नका. ब्रह्मचर्याचे पालन वगैरे असं काही नाही आहे नियम. पण मासिक धर्म आला, 3-4 दिवस सेवा सोडून द्या, नामस्मरण करू शकता, ठीक आहे. आणि त्यानंतर मग तुम्ही परत सेवा कंटिन्यू करा. मग बघा, तुम्ही केसांवरून नावून परत ती सेवा कंटिन्यू करा. 5 दिवस झाले तर सुटक्यात वगैरे करता येणार नाही. फक्त नामस्मरण तुम्ही केलं तर नामस्मरणाला कुठलाही नियम नाही. खरंच हे दिवस खूप महत्त्वाचे आहे. सेवा खूप प्रभावी आहे. आपल्या महाराजांवर विश्वास ठेवा. अशक्य गोष्टसुद्धा शक्य होते. फक्त हे मनापासून सेवा करा, तेच मी परत सांगते. आणि आपल्याला बघा, तुम्हाला नाही नेहमी वेळ मिळत तर वर्षातले असे काही दिवस असतात. स्वामी समर्थ पुण्यतिथी, गुरुपौर्णिमा, स्वामी समर्थ जयंती, दत्त जयंती, यावेळेस जरी तुम्ही सेवा केल्या तरी तुम्हाला मग संपूर्ण वर्षभर सेवा केल्याचं पुण्यफळ तर अशा प्रकारे मिळतं. बघा, सांगितल्याप्रमाणे सेवा करा. सांगायचा मुद्दा हाच आहे. व्हिडिओ तुम्ही कधीही बघा. 11 दिवसांच्या सेवेचे तारीख निघून गेली असेल, 21 दिवसांच्या सेवेची तारीख निघून गेली असेल, तरी पण तुम्ही जेव्हापासून व्हिडिओ बघता, मनाला वाटले ना सेवा करायची, तर त्या दिवसापासून, त्या क्षणापासून तुम्ही सुरुवात करा. एक माळ जरी तुम्ही मनापासून जप केला, एकदा तारक मंत्र म्हटला, तारक मंत्रामध्ये तर इतकी ताकद आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी. याचा अर्थच बघा कसा आहे. जे आपल्याला शक्यसुद्धा वाटत नाही अशा गोष्टी ज्या आहेत, त्या अशक्य गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा शक्य होऊन जातात. तर एवढी ताकद आपल्या स्वामींच्या सेवेमध्ये आहे. फक्त आपली सेवा जी आहे ती भोळीबाबडी असली पाहिजे. प्रत्येक सेवा अपेक्षेनेच करावी असं नाही, मनापासून करा. कारण आपण केलेली सेवा आहे ना, आपल्या वाईट काळामध्ये आपल्याला साथ देत असते. तर अशा
सांगितल्याप्रमाणे तुम्ही सेवा कराल आणि त्याचा भरभरून लाभ घ्याल गुरुपौर्णिमेचा, याची मी अपेक्षा ठेवते. माहिती तुम्हाला पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सर्वांना श्री स्वामी समर्थ.